भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। खरं तर 4 घंट्यापासून तुम्ही इथे बसलात, म्हणजे कमाल आहे तुमची। यशवंतराव गोसावी अतिशय काळजात सरळ शब्द जात होते। गणेशनं सगळं कांद्याचं सगळं तंत्रज्ञान तुम्हाला समजून सांगितलं। इतक्या ताकदीचा कार्यकर्ता भेटणं फार कठीण असतं, तुम्हाला माहित आहे का? हे सगळे 288 जे काही नेते गीते आपण पाहिले असणार। मी यशवंतराव चव्हाणचं पुस्तक वाचत होतोय। माणसाबद्दल किती तळमळ असली पाहिजे, कष्ट करणाऱ्या माणसासाठी कशा पद्धतीने आम्ही धावून गेलो पाहिजे, मी यशवंतरावच्या पुस्तकातून वाचून समजत होतोय। वसंतराव नाईक आमचे विदर्भातले मुख्यमंत्री होते। त्यांनी मुख्यमंत्री असताना पंतप्रधानाला एक पत्र लिहिलं होतं। जेव्हा उभ्या महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला होता, तेव्हा वसंतराव नाईक असं म्हणत होते का जर हा दुष्काळासाठी जर निधी दिला नाही तर हा वसंतराव मुख्यमंत्री जरी असला तरी या लोकांसाठी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। एवढ्या संवेदना असणारे माणसं या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत। इथं रोज आत्महत्या होते, रोज कुठं ना कुठं अडचणीत आमचा शेतकरी येतं, त्याच्यासाठी बोलण्याचं पण धडक आहे। केवढी असंवेदना आम्ही पाहतोय, कुठल्या स्तरावर आम्ही आलो, हे जर मोजमाप घेतलं तर एवढं भाषणातून काहीच होणार नाही। साप जेव्हा चावायला येतं तेव्हा हाती काठी घेऊन त्याला हात लावावं लागतं, मारावं लागतं। ही काही धामण गिमन नाही। सरकार म्हणजे विषारी नागाचं स्वरूप घेतलेली अवलाद आहे, असे एकंदरीत चित्र आहे। तो कधी चावण आणि कधी तुम्हाला मारण काही सांगता येत नाही। अतिशय वाईट अवस्थेमध्ये असताना सुद्धा अजितदादा पवार सारखा माणूस पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतोय। ज्याला आम्ही दादा म्हणतोय तोच माणूस जर असा बोलत असत तर मग सामान्य माणसानं पाव कोणाकडे? मुख्यमंत्र्याला त्या दिवशी एका पत्रकारानं प्रश्न विचारला का भाऊ आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याला 50,000 दिले, पंजाबच्या सरकारनं शेतकऱ्याला 50,000 दिले, तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारला किती द्याल? प्रश्नाला बगल दिली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी 8 कलेक्टरची बैठक घेतली। किती नालायकपणा, किती बनवाबनवी। प्रश्नाचं उत्तर तर मीडियाला दिलंच नाही आणि उलट आम्ही पाहतोय का आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं। जेव्हा 7/12 कोरा कोरा म्हणून निवडणुकीत ते बोलत होते आणि जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा म्हणे अधिक 5 वर्ष बाकी आहे। उपोषणाच्या शेवटच्या दिवशी समिती निर्माण केली आणि समिती निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्र्याचं पुन्हा मीडियावर बयान आलं का दुष्काळ पडल्यावर आम्ही तो विचार करू। उद्या जर दुष्काळ पडला तर काय करायचं? आत्ता जर कर्जमाफी दिली आणि उद्या परवाच्या दुसऱ्या वर्षात जर दुष्काळ पडला तर पुन्हा कर्जमाफी द्यावं लागेल, असं मुख्यमंत्र्याचे बोलले होते, असं मीडियात ते बोलत होते। मी ते ऐकत होतोय आणि ऐकता ऐकता दुष्काळ महाराष्ट्रात पडला। किती अभद्र मुख्यमंत्री बोलला लक्षात। एवढा अभद्र बोलणारा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला। त्यांनी बोलले का दुष्काळ पडल्यावर आम्ही देऊ आणि जेव्हा दुष्काळ पडला तर आता म्हणतोय हे खरीप हंगामाचं पीक आहे, मार्चमध्ये तुमचं पाहू। केवढी बनवाबनवी आहे मित्र। तुम्हाला राग करून येत नाही हा प्रश्न आहे। मग बंडीवर बसताना बैलाच्या बाजूने एक माणूस आला, त्यानं लात मारली बैलाला। तो जवळ येऊ देत नव्हता। म्हटलं समोर जाऊन पाय, तो सिंगावर घेतो, मागून आला तर लात मारतो आणि तुम्ही सगळे अंगावर घेतो, काहीच बोलत नाही। अरे तुमच्यापेक्षा तर बैल बरं रे। कांदा जर तुम्ही 300 रुपये, आज मला वाटतं 300 का 500 रुपये क्विंटलनं कांदा विकावं लागतं, तुमचा कांदा जर उद्या 300 रुपये क्विंटलनं विकावा लागला तर तुम्ही काय करणार? काही करू शकताय? तुम्ही काही करू शकता का? उभ्या तोंडानं लोक म्हणते नाही, बोलतच नाही। एखाद्या दरबारात एखादा ते अफजल खानाचा तो कोणती ते बेगम होती, तिच्या दरबारात कोण छत्रपती को लेकर आएगा,
तर सगळे म्हणे खुश नाही, हम नहीं ला सकते. तुमची अवस्था तशीच झाली. सरकार एवढं मोठं आहे. मी हा प्रश्न त्या गोंदियापासून विचारत इथपर्यंत आलो का 300 रुपयाचा कांदा झाला, आमचं सोयाबीन जर 3000ला विकावं लागलं, उद्या 2000ला विकावं लागलं, तर आम्ही करणार काय? एक मूर्तिजापूरमध्ये खिनखिनीतला एक 60-70 वर्षाचा म्हातारा भेटला आणि बच्चे भाऊ जर 5000नं कापूस विका लागला ना, तर हा पट्टा मुख्यमंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही. 70 वर्षाचा म्हातारा. काय टाळ्या वाजवताय तुम्ही? आम्ही आमच्याच थोबाडीत मारून घ्यावं अशी अवस्था आहे. यशवंतरावनं सगळ्या गोष्टी सांगितल्या, किती आत्महत्या झाल्या, कशा झाल्या, पण त्या आत्महत्यावर गाव तरी बंद राहिलं का रे? विचारा तो. एखादी घटना मुंबईत घडली ना धर्माच्या नावावर, तर नाशिक पेटायला वेळ नाही लागत. 6.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, शेतकरीच पेटला नाही. तुम्हाला आम्हालाच त्याचं काही पडलेलं नाही आहे. मला तर सरकारपेक्षा तुम्ही समस्या वाटतो. मला सरकार समस्या नाही वाटत. हे सरकार कुठलंही असो, कुठल्याही पक्षाचं असो. आमची संख्या किती आहे? 4 ते 5 कोटी शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये. 5 कोटीतला आम्ही सांगतोय 10 ते 15 लाख जरी शेतकरी आला ना भाऊ रस्त्यावर, सरकार उठबशा काढल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद तुमची आहे. मला तुमच्यावर प्रश्न आहे. म्हणजे कधी कधी तर मला भीती वाटतं का तुमच्यासाठी लढता लढता आपणच तर आपला तर काही प्रॉब्लेम होणार नाही, आम्ही तर थंडे होऊन जाणार नाही ना. मी 4 कलेक्टरला आडवं घेतलं, तुम्हाला माहित असेल. मंत्रालयात 2 सचिव घेतले आडवे. 350 गुन्हे दाखल आहे. आता या 15 दिवसात 2 महिन्यात माझ्यावर 15 गुन्हे दाखल झाले. तरी माय म्हणजे का 350 झाले, 1000 झाले तरी 72. पण शेतकऱ्यासाठी लढणं थांबू नको, आम्हाला त्याची पर्वा नाही. प्रश्न मित्र थोडे तरी गरम आहे. तुम्हाला तेच सांगायला आलं. जर 500-600 रुपयाचा 2300 रुपयाचा कांदा ऑगस्टमध्ये गेला आणि आता आम्हाला 800 विकावं लागत असत आणि तुम्ही भाषण ऐकून घरी जात असणार, तर मला तर तुमच्यावरच मोठी शंका आहे. तुम्ही महाराष्ट्रातले होय का नोय म्हणजे तपासायलाच पाहिजे तुम्हाला. एवढी वाईट अवस्था आमची व्हायला चालली. सोयाबीनवाला उत्पादक शेतकरी बिचारा तो 3000 आले, आता 3000चे मार्केटचे भाव आहे. म्हणजे हे मी म्हणत नाही, आंतरराष्ट्रीय अहवाल असे आहे का 55 देशापैकी, मग व्हिएतनाम असेल, भारत असेल आणि काय अंटालिका का कोणता देश आहे, ते 3 देश 20% घाट्यानं शेती करतो. 20% घाट्यानं. त्याच्यातला व्हिएतनाम बजेटमध्ये व्यवस्था करतं, त्याचा घाटा कव्हर करतं, पण हिंदुस्थान घाटा कव्हर करत नाही. तुमच्या 1 लाखाच्या कर्जासाठी तुमची जप्ती लागतं, पण तिकडे 20 कंपन्याचे 200 कंपन्याचे 16 लाख कोटी माफ होतं, तरी आम्हाला चिड येत नाही. 2010 मध्ये आमदाराचा पगार 70,000 होता आणि आता आमदाराचा पगार 3.5 लाख झाला. आम्ही त्याला प्रश्न विचारत नाही. 1964 मध्ये कर्मचाऱ्याचा पगार 165 रुपये होता. जो 165 रुपयामध्ये 1964 मध्ये लागला, त्याचं पेन्शन 60,000 रुपये. रिटायर झाल्यावर 60,000. तुम्हाला एका एकरात वर्षाचे 10,000 भेटत नाही. तुम्ही जेवढं मातीत रमता, जेवढे तुम्ही कष्ट करता, माझा दावा आहे बच्चू कडूचा का 360 दिवसापैकी तुम्ही 200 दिवस त्या शेतीमध्ये राबत असता. 200 पेक्षा जास्त. मी सांगतोय हे सगळी मेघ निघू शकतं. 200 दिवस जर आम्ही शेतीत राबत असाल, 15 दिवस जरी तुम्ही रस्त्यावर आपापल्या गावात जरी आले ना, तरी ते 200 दिवस चित झाल्याशिवाय राहत नाही. एवढी मोठी ताकद तुमच्या देऊ शकते. पण ते तुम्हाला जमत नाही राव. तुम्हाला सांगून यायचेकडे आटणार आहे. आम्ही शरद जोशी सारखा माणूस थंडागार होऊन
पुन्हा राजकारणात येणार नाही अशी शपथ घेतली. संघटने शेतकऱ्यासाठी कामच करणार नाही. मला मुंबईतला एक मोठा नेता म्हणे, तुम्ही शेतकऱ्या सोडून बाकीचं कुठलंही आंदोलन करा, तुम्ही सक्सेस आहे, तुम्ही यशस्वी आहे, तुम्ही ह्या फंद्यात पडू नका. याच्या अंगावरून ट्रॅक्टर जरी चालवला तरी म्हणता आपल्या जातीचा होय, काही करू नको, आपल्या धर्माचा होय, आपल्या पार्टीचा झेंडा घेऊन जरी आला तरी ते म्हणतं ना, बाप मेला तरी 72 पण नेता मेला नाही पाहिजे, अशी अवलाद गावागावात बसली आहे. त्याच्यामुळे वाद आहे. शरद तो म्हणत होते का हे आंदोलनात येत नाही, किती बोंबला लागतो, आंदोलनात या, आंदोलनात या, आंदोलनात या. आले तर अर्धे गायब होते. चांदोडले आम्ही आंदोलन केलं, गणेश निंबाळकरांना माहीत आहे. आम्ही ठरवलं होतं का रात्रभर आंदोलन करायचं आणि अर्धे गायब. मी नागपूरला आंदोलन केलं, 2000 लोक आम्ही त्या आमदार निवास ताब्यात घेतलंय. 3ऱ्या मजल्यावर पूर्ण आमदार निवास नागपूरचं माझ्या ताब्यात होतं. 2 ते 3000 लोक होते. म्हटलं हे रात्री जाईल, आम्ही लॉक लावलं. बहादर एवढे आहे ते लॉक तोडून पळाले. मी झोपेत पाहिलं, सकाळी उठलो तर 50 जणच होते. मला खालून फोन आला पोलिसाचा, म्हणजे आता खाली उतरत नाही का. म्हटलं बिलकुल उतरत नाही, लोक अजून कायम आहे. काय लोक आहे. पंजाबचा शेतकरी 13 महिने जाग्यावर हटला नाही. 750 लोक जाग्यावर मेले तरी लोकांना आम्ही पाहतोय त्या आंदोलन मागे हटलं नाही. मोदीजी म्हणत होते का या कायद्याचा एक शब्द सुद्धा आम्ही मागे घेत नाही, एक शब्द सुद्धा काढत नाही कायद्याचा. मला तर वाटतं सलाम आहे त्या पंजाबच्या शेतकऱ्याचा, पंजाबच्या त्या धर्तीवरच्या हरियाणामधल्या आमच्या शेतकऱ्यांना. मोदीजीला कोणी झुकवलं नाही, पण माझ्या बाप शेतकऱ्यांना मोदीजीला झुकवल्याशिवाय राहिलं नाही. ती ताकद तुमच्यात आली पाहिजे. हे तर एका दिवसाचं सरकार, मी तुम्हाला सांगतोय, सरकार तुमच्यासाठी नाही, कर्मचाऱ्यांसाठी नाही, कोणासाठी नाही. जो ज्यादा ताकदवर आहे उसके लिए सरकार होती है. तुम्ही जर ताकदवर निघाले, तुम्ही ताकदीनं जर बाहेर आले, सत्तेशिवाय राजकारणी लोक जिवंत राहू शकत नाही. ज्या दिवशी सरकारले समजन का शेतकरी हुशार झालेला आहे, तुम्ही तेवढी हुशारी जरी दाखवली, या पंजाब जिल्हा परिषदच्या निवडणुकीत एवढं करा. आता घरी जाऊन पाट्या लावा. कांद्याला जेथपर्यंत 3000 भाव भेटत नाही तेपर्यंत भाजप, अजितदादा आणि त्याचे फोटो टाका, एकनाथ शिंदे याच्या पार्टीले मत मारणार. एवढं जरी लिहिलं ना, महाकसम हे साले मुंबईत तुमच्या गावात पाट्या बाल्या आल्याशिवाय राहणार. पण तुम्हाला ते जमत नाही, कारण तुमच्या जातीचा माणूस उभा राहणार आहे, तुमच्या पार्टीतला माणूस उभा राहणार आहे. साधं आहे, हे साधं गणित आहे, सिंपल गणित आहे. बाबासाहेब आंबेडकरांना मताचा अधिकार दिला. हा जर अधिकार तुम्ही व्यवस्थित वापरला ना भाऊ, मी आईच्या शक्तीनं सांगतो, काही आंदोलन करायची गरज नाही, कुछ नाही करणार. 10 अध्यक्ष बळ आहे त्या मतदानामध्ये, 10 आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे. मारा कोणाले, पण भिंती बोलल्या पाहिजे. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या भिंती बोलल ना, त्या दिवशी सरकार तुमच्या बाजूनं बोलल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे आमच्या या आंदोलनावर. आम्ही तेच घेतलं नाही. बोलून बोलून माणसानं थकून जावं, गुन्हे दाखल करून करून आम्ही आटून जावं. बोलणारा पडतं आणि न बोलणारा निवडून देतोय आम्ही. गणेश निंबाळकर सारखा माणूस निवडून का नाही आला हा चिंतनाचा विषय नाही आहे. का मतं मारली नाही आम्ही त्याला, का विधानसभेत पाठवला नाही. अरे बच्चू कडून होता तर कम से कम गणेश निंबाळकर जरी गेला असता तरी ते सभागृह दणानून ठेवलं असतं ना, त्यानं तुमच्यासाठी बोलला असतं ना तो. पण तुम्हाला बोलणारे पाहिजे नाही, तुमच्यासाठी करणारे पाहिजे नाही. तुम्हाला तुमच्या जातीचा, पातीचा, आमच्या गावातला बाजूचा पाहिजे आहे, पार्टीचा पाहिजे आहे. गुलाम झाले साले सगळे, पार्टीचे गुलाम झाले. 1900 आम्ही पाहतो स्वातंत्र्यापासून कोणतं वर्ष शेतकऱ्यासाठी चांगलं निघालं मला सांगा बरं. स्वातंत्र्य भेटल्यापासून 1 वर्ष आमच्या बाजूचं निघालं नाही.
एकही सरकार एकही पक्ष आमच्या बाजूने उभा राहिला नाही। 2004 ला आमचा स्वामीनाथन स्थापित झाला, 2006 मध्ये स्वीकारला, 6 पासून काँग्रेस होतं, नंतर बीजेपी होतंय। काय झालं स्वामीनाथनचं? एक साधा आयोग स्वामीनाथन आयोग आम्ही स्वीकारू शकलो नाही। आणि कर्मचाऱ्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि आठवा येतो। आता जर रिटायर वालेले 60,000 रुपये महिना भेटत असेल तर आम्ही पाहतोय कर्मचारी जो रेग्युलर काम करतोय त्या कर्मचाऱ्याला पगार जरी 1.25 ते 1.5 लाख रुपये महिना, अर्ध बजेट खातं आमचं। 7.5 लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्राचं। 3.5 लाख कोटी आम्ही कर्मचारी अधिकारी आणि आमदारांसाठी खाली करतोय। उरलेले आम्ही पाहतोय 4 कोटी रुपये, त्याच्यातले 1 लाख कोटी फक्त सामान्य माणसासाठी खर्च होत आहे। त्याच्यातले 3 लाख कोटी रुपये जहाँ कमीशन मिलता है वो काम लिए जाते हैं। फक्त पक्ष बांधणीचा विषय आहे। कुठं गरज होती शक्तीपीठाची? काय गरज होती? आम्ही ते गृहनिर्माण खात्याला 75,000 कोटी दिले, 3,000 कोटी फक्त मुंबई ते पुण्याच्या मधातल्या भोगद्यासाठी खर्च केले आम्ही। त्या सगळ्या वाहतुकीवर जाणारा वर्ग कोणता आहे ते बघा तुम्ही। पानन रस्ते जाण, शेतात जाण, तुमच्या रस्त्यावर माती काय खडा पण पडणार नाही, पण श्रमोदीत सारख्या रस्त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून बांधले जाणार आहे। हे रस्ते तुमच्यासाठी नाही आहे। व्यवस्था तुमच्या बाजूने कधीच उभी राहणार नाही। तुम्ही जर एवढे आम्ही पाहतोय पक्षाचे निष्ठावान राहा, जातीपातीमध्ये जेव्हा तुम्ही आम्ही पाहतोय विभागून तुमचा शेतकरी जर अलग अलग वाटेने जाणार तर बच्चू कडू काय आधी काय कोणी समोर आला तर तुमचं भलं होऊ शकत नाही। तुम्हाला हे बदलावं लागेल, विचार डोक्यात घ्यावं लागेल, विचाराची क्रांती आणावं लागेल। आणि तो अर्थाचा विचार, पैशाचा विचार। आम्ही ज्या दिव्यांगासाठी लढलो त्याचे 200-182 शासन निर्णय काढले बच्चू कडून। ज्याला पाय नव्हता, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, असे माझे दिव्यांग 10,000 लोक दिल्लीत आले होते। 10,000, एक खडकू सुद्धा दिला नाही। अरे तुमच्यापेक्षा तर बगर पायाचे माणसं चांगले आहे। ज्याला डोळे नव्हते तो आमच्या दिल्लीत सामील झाला होता। एक खडकू तर खर्च नाही, माझ्या जेवणाची व्यवस्था दिव्यांगांना करून ठेवली होती। एवढी 72 लोक आहेत। ते शरीरानं अपंग आहे आणि तुम्ही मनानं अपंग आहे, हा फरक आहे त्याच्यात, तुमच्यात आणि त्याच्यात। आम्ही मुंबईचं त्या दिल्लीचा आमदार निवास ते काय म्हणते महाराष्ट्र सदन घेरला आम्ही। हा दत्तू बोडके होता तिकडे, कॅबिनेट मंत्री आम्ही पाहतोय महाराष्ट्र सदन मध्ये आणला। आम्ही तो राम मेघे होता, 3 दिवस मंत्र्याचा बंगला आमच्या ताब्यात होता। 3 दिवस आम्ही जसं घुसलो ना तसा मंत्री मागच्या दारानं पळाला। मुख्यमंत्र्याचा फोन आला पृथ्वीराज चव्हाणचा, तुम्ही बंगल्यात कसे घुसले? म्हणजे बंगला काय तुमच्या बापाचा आहे? अरे तुम्हाला मंत्री आहे म्हणून भेटला असं आणि आमच्या सेवेसाठी भेटला। 3 दिवस 8 शासन निर्णय काढून घेतले, पण ते दिव्यांग होते म्हणून एकही दिव्यांग घरी नाही गेला, एकही नाही गेला। तुम्हाला तर एवढं काम असतं का? तुम्ही आता बसल्या बसल्या विचार करून आले असाल कधी भाषण करतो कधी घरी जातो, जसे काही पहिल्यांदाच घरी चालले। म्हणजे नवीन नवरदे असते तशीच गोष्ट आहे आमची। म्हणजे एक एवढे लोक त्या तहसील समोर रात्रभर जरी बसलेला तर कांद्याचा निर्णय होऊ शकतो। एवढे लोक टाळ्या वाजवतात, येते कोण? तुमचं असं म्हणणं आहे तू मर, आम्ही वाजवतो टाळ्या। आम्ही मला कधी कधी तो तुम्हाला बोलू असं असं वाटतंय का साला हे आपल्याला तर चिवचारी बनवून राहिले असं। भीती वाटते तुम्हाची, मला सरकारची भीती नाही वाटत, मला तुमची भीती वाटते जास्त। ते यवतमाळमध्ये भाषण झालं चांगलं व्यवस्थित झालं, तो कार्यकर्ता म्हणे मला सगळं शेतकऱ्यासाठी आता मला लढायचं आहे म्हणे। म्हटलं पण कोण अडवलं तुला? फक्त एकच प्रॉब्लेम आहे म्हणे बच्चू भाऊ, मामी बीजेपीत आहे म्हणे। म्हटलं मग काय विषय संपला आपला। मामी बीजेपीत असल्यानंतर आणि मामाची पोरगी लग्नाची असेल तर हा कायचा येतं आपल्यासोबत? आमच्या एकंदरीत मानसिकता तपासली तर हे काही फार चांगली नाही आहे बघ, थोडं गंभीरतेनं घ्यावं लागेल या गोष्टी।
पैसा नाही आहे गव्हर्नमेंटजवळ तर असं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज असन, बाबासाहेब आंबेडकर, आमचे अहिल्यादेवी होळकर असणार, महात्मा ज्योतिबा फुले असणार, त्यांचे फोटो लावून नाही चालत. आजकाल तर एक फोटो ठेवला तो हार केले नाही याला तरी त्याची बातमी लगेच होतं. आय लव्ह मोहम्मद म्हटलं का लगेच पेटायला लागलं. ते नगर पेटलं आणि लगेच कर्फ्यू लागला. पण 3.5 लाख 6.5 लाख शेतकरी मेला, एक गाव बंद नाही झालं हो आमचं. त्या चेतना आणावं लागेल, हे विचारात घालावं लागेल. माझा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे. पैसे नाही अशातला भाग नाही आहे, पण तुम्ही त्या जोगते तयार झाले नाही हे फार महत्त्वाचं आहे. कांद्याचे भाव भेटणारच, त्याच्या बापाला द्यावं लागेल. आमचं 28 तारखेचं आंदोलन झाल्यानंतर मला वाटतं अख्खं नाशिक आम्ही पाहतोय. नोव्हेंबर डिसेंबरच्या या दरम्यानमध्ये पुरं नाशिक पूर्ण रस्त्यावर नाशिकमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही, एवढ्या ताकदीनं जाणार. आत्तापासून तयारीला लागली. ध्यान दोन करत चालले बिलकुल. ज्या पद्धतीनं जाता येईल त्या पद्धतीनं जा. मुंबई तर जाणार जाऊ. पहिला आपण काकाले मुंबईचं भलतं स्वप्न पडलं. हे उठून सुटून गणेश, दुसरा गणेश आहे सांगते ना थोडंसं. मागच्या सभेत म्हणे नागपूर रद्द करा, मुंबई जा. आता मला तिकडे विदर्भातले लोक जमा करायला थोडं सोपं जातं. लक्षात घ्या, तुम्ही थोडे जर इकून आले तर नागपूर चारही बाजूनं ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही, कुठूनच घुसता येणार. आणि तो मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे, लक्षात घ्या. मुख्यमंत्र्याचा जिल्हाच आम्ही पाहतोय, चारही बाजूनं घेरायचं आहे आम्हाला. त्यांनी इतकं सोपं समजू नये आहे का शेतकऱ्याला आम्ही 7-12 कोरा करणार आणि आता आम्ही हातवरते करणार, एवढं सोपं नाही आहे आणि ते सोपं होई देणार नाही. प्रचंड मेहनत करतोय रात्री. मला वाटतं इथून आता आम्हाला पुन्हा एकदा त्या रिसोर्ट कोणतं आहे ते, त्या आपला साबळे उपोषणाला बसलाय, शिल्लोडला जायचं आहे, तिथून जळगाव जायचं आहे. झोपच नाही आहो, पागल झाल्यासारखं फिरतोय. म्हटलं आता जर लढलो नाही तर पुढं लढणार कोण आहे? आणि तुमच्यासाठी लढायला कोण आहे? शेतकऱ्यासाठी. वाटतं का तुम्हाला? तुम्ही ज्याला मत मारलं तो आमदार बोलायला तरी तयार आहे का तिकडे? भीती आहे. मी विधानसभेत बोलत होतो, एक आमदार म्हणे माझ्या मतदारसंघातलं बोलून घे, माझ्या थोडंसं. म्हणजे तू कोण नाही बोलत? आणि माझीच पार्टी सत्तेत आहे, मी काय बोलणार आहे? मग मुर्द्याला निवडून कशाला दिलं याला? हे अवस्था आहे आमदार लोकांची. तो त्या पार्टीला भेट यार, तुम्हाला भेट नाही. तुम्हारी कोई अवकाश रही क्या नहीं रही, पूछो थोडा. अरे आता सरकारमध्ये तुमची कुठली आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारची ताकद नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही. असं जर झालं तर तुम्हाला घरी विचारणार नाही. तो आमदार काय म्हणे का पार्टी सत्तेत आहे म्हणून बोलत नाही. पण त्याला तुमचं काही अंकुश होता का? तुमचं काही भय होतं का? का ज्यानं मला मत मारलं तो जर माझ्या विरोधात गेला तर पार्टी काही कामाची नाही आहे. आमचं राजकारण जे फिरलं ना भाऊ, ते पार्टी येऊन थांबलं. बाबासाहेब म्हणायचे का लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी. आता काय झालं? पार्टींनी, पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पार्टीच्या हितासाठी निवडून दिलेला आमदार लोकप्रतिनिधी. हा पूर्ण बदल झालेला आहे. ढाचच बदलवला आणि आम्ही पार्टीचे गुलाम झाल्यामुळे प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गावात आम्ही पाहतो एवढे निष्ठावान कार्यकर्ते आहेत का ते तुम्हाला काहीच करू देत नाही. साध्या जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी एवढी सगळी गुलामी स्वीकारतात. हे सगळं गजकरण आज आमचा आवाज मोठा का होत नाही त्याचं कारणच आम्ही पाहतोय पार्टी आहे. पक्षात राहा ना, आम्हाला काही सांगायचं नाही आहे. पार्टीत राहा, तुमच्या जातीत राहा, धर्मात राहा, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे. शेतकरी म्हणून आम्हाला लढता आलं पाहिजे. ते जर नाही लढता आलं तर आमच्या भाषणाला या सगळ्या मेहनतीला काही अर्थ नाही. मी अतिशय मनातून सांगतो आहे का शेतकऱ्याचे येणारे दिवस फार वाईट राहणार आहे. कारण षडयंत्र काय हो का गाव गरीब झालं पाहिजे आणि शहरं व्यवस्थित बसले पाहिजे. सगळ्या 98% जे गावात राहणारा लोक आहे, जी जागा आहे ती सगळे शहरात जाऊन बसणार आहे. तुमचे गाव गरीब झाले का उद्योगपत्यांना कमी पैशाचा मजूर भेटणार आणि तुमचे घरचे भांडे घासणार तिथे श्रीमंताच्या. आज मुंबई पुन्हा जाऊन पाहिलं
तर तुम्हाला एकंदरीत चित्र जर पाहिलं तर मी सर्वे केला, मी काही एजन्सीकडून सर्वे केला, हा सगळ्या ग्रामीण भागातला माणूस तिथे गेलेला आहे. कारण त्यांच्या उद्योगपत्याला कामगार जर भेटला नाही तर कंपन्या चालू शकत नाही, आणि कंपन्याला कामगार कुठं भेटतं तर ते गावाच्या गरिबीतून भेटतं. लक्षात घ्या, हे साधं सुधं सूत्र आहे. हे सूत्र तुम्हाला आम्ही जागतिक जे वर्ल्ड बँक आहे ना भाऊ, जे वर्ल्ड बँक आहे त्याचा रेशो त्यांनी सांगितलं का कितने टक्के 40 कोटी लोक गावातून शहरात मध्ये न्यायचं आहे. वर्ल्ड बँकेचे रिपोर्ट आहे 40% लोक. हे 40% लोक जेव्हा शहरात जाईल तेव्हा श्रीमंत माणसाची अवस्था होईल. कारण श्रीमंत जो आहे ज्याला 2 लाख रुपये 3 लाख रुपये महिना भेटतं त्याची बायको भांडे घासू शकत नाही. लक्षात ठेवा, ते कपडे धुवू शकत नाही, ते घरचं काम करू शकत नाही, ते पोळ्याही करू शकत नाही. आणि ह्या सगळ्याची अवस्था शहरात तुमच्या गरिबीतून निर्माण होणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला व्यवस्थित गरीब करायचं आहे. 2300 रुपयाचा कांदा ऑक्टोबरमध्ये इतकं खाली याचं कारणच काय आहे का तुम्ही हे सगळं कंटाळून शेती सोडून द्या एकदावची, अशी मानसिकता तयार व्हावी. हे सगळं त्याच्या पद्धतीने सगळं चालू आहे. आणि हे तोडाचं असेल येणारे दिवस शेतीचेच राहणार आहे. मी तुम्हाला नक्कीच सांगतोय, तुम्ही एकत्र आले तर राजकारणी लोकांना सत्ता पाहिजे आणि सत्तेसाठी मत पाहिजे. आणि मत कोणाचं जास्त आहे तर ते माझ्या शेतकऱ्याचं जास्त आहे. मताच्या गणितात आम्हीच जास्त आहोत. मताच्या गणितामध्ये आम्ही जर जास्त आहे तर मत जर हुशारीनं बाण मारलं तर मग गणित आमचं फिट आहे. सरळ गणित आहे. आमचा म्हणून पाठवला पाहिजे, पार्टीचा म्हणून सोडूनच द्यायला पाहिजे. कोई पार्टी नहीं, जो किसान के लिए लड़ेगा और किसान के लिए जिएगा वही हमारा उमेदवार और आमदार होगा. या विचाराला गेल्यावरच येणारी लढाई आम्ही जिंकू शकतोय. आंदोलन आपण करू, ते काही भावासाठी कर्जमाफीसाठी नाही करत आहोत. हम अभी जिंदा आहे. आम्हाला सांगायचं आहे सरकारले, शेतकरी नावाचा माणूस मेला नाही, तो जिवंत आहे. याच्यासाठी आंदोलन करत आहे आणि त्यासाठी तुम्हाला यायचं आहे. तो जिवंत असण्यासाठी, आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी जातीपातीच्या लढाईत आमचं सगळं वाटोळं करून टाकलं. सकाळी पाहिलं तर ओबीसीचा नेता बोलतोय, दुपारी मराठाचा बोलतोय, नंतर दलिताचा, नंतर मुस्लिम, नंतर अधिक काही 2 नेत्यामधले भांडण एवढेच टी व्हीवर दाखवतोय. बघा सकाळपासून मधात तो पराडकर आणि जयंत पाटील चालू होते. एकमेकावर सगळा धूळधाण आहे. पण कांदा जेव्हा 2300चा आम्ही पाहतोय 800वर आला, एकही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. हे सगळे चॅनल तुमच्या विरोधातले आहेत. तुमच्या बाजूने उभे राहणार नाही, तुमच्या बातम्या दाखवणार नाही. तुमचा मोबाईलच तुमच्या न्यूज म्हणून समोर आल्या पाहिजे, चौफेर घेता आलं पाहिजे. आणि बच्चूकडे म्हणून तुम्हाला शब्द देतोय, 28 तारखेचं आंदोलन देवेंद्रजीनं किती काही ताकद लावली तर हाय बच्चू कडू है, बगैर पार्टी का है. और हमारा ना नेता दिल्ली मुंबई में है, मेरा नेता हाँ बैठा है. हम इनको नेता समझते हैं. बच्चू कडू वापस येणार नाही. तुमचे आशीर्वाद घ्यायसाठी आलो आहे, आमंत्रण द्यायला आलो आहे. 28 तारखेनंतर महाराष्ट्राचं चित्र बदललेलं राहील. सरकार शेतकऱ्याच्या समोर झुकलेलं असेल, एवढ्या ताकदीनं तुम्हाला जमा व्हावं लागणार आहे. शेतकऱ्याशिवाय दुसरा काही शब्द सरकार काढणार नाही. शेतकऱ्याशिवाय दुसरा पर्याय सरकारला आम्ही उरू देणार नाही. तुम्ही लाख जातीपातीचे भांडण जरी लावले तर आम्ही सांगतोय, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे. बाबासाहेबांचे आम्ही सुद्धा पाईक आहोत. आम्ही इथून मुख्यमंत्र्याला सांगतोय का तुम्हाला हे चित्र बदलावं लागेल, जे बोललं ते करावं लागेल आणि शेतकऱ्यासाठी बजेट ठेवावंच लागेल. त्याच्याशिवाय नागपूर सोडणार नाही, हा बच्चूकडूचा शब्द आहे. वा तिथं जर आम्हाला मरावं जरी लागलं तर आम्ही मराच्या तयारीनं जायला तयार आहोत. सरकारनं हे समजून घ्यावं. आता अधिक वाट पाहणे खरे नाही, बरे नाही. अधिक जर वाट पाहिलो आणि अधिक जर आम्ही सरकारला आम्ही जर वेळ दिलो तर आमच्यासारखे नालायक कोणी नाही. हम कोई नामर्द की औलाद नहीं है. अरे आम्ही जर जमिनीत नागर घालू शकतोय तर तुझं सरकार सुद्धा उकळून फेकल्याशिवाय राहणार नाही. या दिमाखानं, या विचारानं, या ताकदीनं तुम्हाला यावं लागणार आहे. तो कांदा उत्पादक शेतकरी असो का कापूस उत्पादक असो का कुठलाही असो, तो शेतकरी एवढं लक्षात घाला. झेंड्या फांड्याचं राजकारण चुलीत घाला. त्याला काय करायचं नाही.
सगळं चिवत्याबरोबर सुरू आहे. कधी पिला, कधी पिवळा उचलाचा हाती घ्यायचा, कधी निळा घ्यायचा, कधी भगवा घ्यायचा, कधी हिरवा घ्यायचा. झेंड्याच्या राजकारणात मरण झालं आमचं. झेंडे दाखवून मतं घेतले आमची. आमचा माणूस मेला तरी आम्ही मतं पलटवले नाही, झेंड्याच्या रंगावर मतं पलटवले. पण हे समजून घ्या, तुमचा झेंडा कोणत्याही रंगाचा असू दे, त्या झेंड्याला जो कापड लागते ना, आणि जो कापड ज्या कापसापासून बनतं ना, तो मला बाप शेतकरी पिकवतोय, हे लक्षात ठेवून घ्या. ही लढाई आमच्या हक्काची आहे, स्वाभिमानाची आहे, अभिमानाची आहे, आणि त्याच्यासाठी आम्हाला उपस्थित राहावं लागेल. हे एकट्या गणेश निंबाळकरच्या इथं बसणाऱ्या कार्यकर्त्याचे नाही आहे. मला आनंद वाटला, आहेरची विचार पाहून ते इथं आले, पद पाहून नाही आलेले. ही विचाराची लढाईसाठी एकत्र व्हावं लागेल. आम्ही म्हणत होतोय का या आंदोलनामध्ये राजकारण आम्ही आणणार नाही, राजकारणाची गरज नाही आहे. लोक म्हणे विधानसभेत बच्चू कडू पडला आता शांत बसेल. आम्ही सांगतोय विधानसभेत जरी पडला असेल ना, तर ग्रामसभेतून विधानसभा हलवल्याशिवाय राहणार नाही. या ताकदीनं आम्ही बाहेर निघालो. आर पारच्या लढाईमध्ये प्रचंड मेहनत. मी सांगतो येणारे 5 वर्ष पायपीट करू, पुन्हा शेतकऱ्याचे चांगले दिवस आणणार. ज्या मोदीजीनं सांगितलं होतं अच्छे दिन लाएंगे, मोदीजी जरी भुलले असेल तरी आम्ही भुलणाऱ्यापैकी नाही आहे. आम्ही शपथ घेतली आहे छत्रपती शिवराजच्या राजगडावर का इथून समोरचं आंदोलन जातीपातीसाठी होणार नाही, धर्मासाठी होणार नाही, पार्टीसाठी होणार नाही, राजकारणासाठी होणार नाही. इथून इतके सगळे दिवस बच्चू कडूचं आयुष्य माझ्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, मेंढपाळ, आमच्या मच्छीमार, माझ्या दिव्यांगासाठी ही लढाई चालू ठेवणार आहे. प्रचंड नाट मेहनत करायची आमची तयारी आहे. रक्ताचं पाणी करू, वेळ आलं तर रक्त सुद्धा सांडवू, पण आता माघार नाही, आता माघार होणारही नाही. सरकारनं त्या दृष्टीतून तयार राहावं. ही अर्थवेदाची लढाई आहे भाऊ, पैसों की लढाई आहे. पैसों की लढाई जितना है. माझ्या शेतकऱ्याचा बंगला झाला पाहिजे, त्याला एक गाडी भेटली पाहिजे, तो या आनंदानं जगला पाहिजे, त्याचा स्वाभिमान टिकला पाहिजे. याच्यासाठी ही सगळी लढाई आम्ही पाहतोय धाम धून करणार, आम्ही धुराड करणार. सगळी सरकार आज नाही उद्या विचार करूनच शेतकऱ्याच्या समोर यावं लागेल. बजेटमधला प्रत्येक हिस्सा, प्रत्येक पैसा आमच्या वाट्याला कसं येईल ते पाहू. किती पैसे येतं आणि जातं कुठं त्याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल. 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये माझं इथलं महाराष्ट्राचं सरकार फक्त शेतकऱ्यासाठी 9,000 कोटी ठेवतं. तेलंगणाचं बजेट 3.5 लाख कोटीचं आहे, तेलंगणाचं सरकार 45,000 कोटी ठेवतं. केरळचं सरकार आम्ही पाहतोय तिथं फक्त 3 लाख कोटीचं बजेट आहे, ते 55,000 कोटी ठेवतं. पंजाबचं सरकार फक्त 2.5 लाख कोटीचं बजेट आहे, ते सरकार त्या शेतकऱ्याला 50,000 हेक्टरी मदत करतं. आमचं सरकार 7 लाख कोटीचं बजेट आहे, आम्हाला 8,000 फेकून मारतंय. हे मदत नाही, अपमान आहे आमचा. जिथून मदत आली तिथं वापस करू चालेल, पण घेऊ तर पुरेच घेऊ, या ताकदीने उभं राहावं लागेल आम्हाला. ये अर्थभेद की लड़ाई है, धर्मभेद और जाति भेद अभी तक तुम्हारे दिमाग में डाल दिया है, वही निकालना है हमको. त्याला काढून एक मोठी जबरदस्त लढाई आता याच्यानंतर उभी करायची. मित्र तुम्ही सुद्धा तयार व्हा. तुम्ही म्हणाल ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आम्ही बोलतोय, बिलकुल नाही. जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं आम्हाला काही करायचं नाही आहे. अरे करदा असतं तर हाय माणूस आमदार झाला असता, मी आमदार झालो असतो. एखाद्या आघाडीसोबत युती केला असता तर कदाचित आजही बच्चू कडू आमदार राहिला असता. पण आमची ताकद आमदारकीमध्ये नाही, बच्चू कडूची ताकद आहे, लक्षात घ्या. आमचा कार्यकर्ता राहणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि कार्यकर्ता नसताना जर आमदार झाला, कार्यकर्ता पण सोडलं, कार्यकर्त्याचं कर्तृत्व सोडलं, तर त्या आमदारकीला आम्हाला काही किंमत नाही आहे. ही लाचारी आम्ही स्वीकारणार नाही. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. हा जो भाग आहे, हा शरद जोशीनं प्रचंड ताकदीने उभा केलेला भाग आहे. त्या अजूनही आम्ही त्या भिंतीवरच्या म्हणी अजूनही आमच्या डोळ्याच्या समोरून जात नाही. भीक नको हवे घामाचे दाम. प्रचंड मेहनत केली शरद जोशी साहेबांनी. 2.5 लाखाची नोकरी सोडली, उभा महाराष्ट्र पायथ्याखाली घातला, घर संसार उघड्यावर टाकला. आला आम्ही पाहतोय त्यांच्या अंगावर गोळीबार पण झाला होता. रक्तबांबळ झालेले शरद जोशी
आजही आम्हाला खुणावत आहे, लक्षात घ्या. त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली कारण बुवा घरी राहत नाही म्हणून. इतकी वाईट अवस्था शरद जोशीवर आली. आणि मग काय झालं तर शरद जोशीला शेतकऱ्यांनीच पाळलं. ते विधानसभेत उभे होते. एक लहानशा पोरानं शरद जोशीची हार पत्करावी लागली. शरद जोशी हे दुःख आहे, प्रचंड दुःख. जात आमच्या डोक्यातून जात नाही, त्याचं दुःख जास्त आहे. शरद जोशी जोशी होता म्हणून पाळला का रे? बाबासाहेब आंबेडकरांना दोनदा पाळलं याच देशानं. हे दुःख आमच्या नशिबी का येतं? असे तुम्ही का वागताय? तुम्हाला जात पात पंथ जर महत्त्वाचा वाटत असेल तर मग ह्या कर्तृत्व असणाऱ्या महापुरुषाचा फोटो कशाला लावता? कशाले मंदिरं बांधताय तुम्ही? कशाले प्रार्थना करता? का बरं भागवत सप्ताह ठेवताय तुम्ही? तुम्हाला विचाराचं सांगळच घालायची नसत आणि जातीशिवाय दुसरा पाहतच नसत तर शेतकऱ्यासाठी आंदोलन तरी का करायचे? आम्ही जातीच्या बाहेर जाऊन आम्हाला शेतकरी म्हणून जगावं लागेल. मित्र, हे तुमच्याबद्दलची आमची जी काही एकंदरीत आमचं जे मत तयार झालं का एवढं सगळं होऊन शेतकरी रस्त्यावर का येत नाही? का बरं तो आम्ही पाहतोय बाहेर येत नाही? सचिन जाधवाची ज्यांनी यशवंतराव चव्हाणनं जे आमच्या यशवंतराव गोस्वामीनं सांगितलं, हो बाळ नवरा मेला, बायको मेली, बायकोच्या पोटातलं बाळ मेलं, गाव बंद नाही राहिलो, साधं निषेधाचं बोर्ड लागलं नाही, कुठपर्यंत गेलो रे आम्ही? थोर सचिन जाधव जर जाती धर्माच्या नावानं मेला असतं तर गावच्या गाव पेटवले असते आम्ही. साध्या एखाद्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी आमचे सगळे पुट्टे कामाला लागतंय. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. ज्यानं डुबवलं, ज्यानं कांद्यात काटा मारला, ज्यानं काट्यात आम्ही पाहतोय आमच्यासोबत दरोडीखोरपणा केला, आमच्या एका क्विंटला मागं पैसे शिरले, त्याचे झंडे घेतोय आम्ही. लाज वाटायला पाहिजे आम्हाला. अरे थोडीशी जर अक्कल असेल ना ते इथं वापरा. असन तर, नसन तर वांधा नाही. सांगून तरी द्या एकदा, आम्ही झेंडे उचलणारच. 300 रुपये क्विंटल कांदा गेला तर म्हणजे आम्ही मोकळे होतो ना. हे करत नाही, हे करत नाही. थोडं उठा लागेल. कर्मचारी 20 लाख आहे महाराष्ट्रात, 20 लाख. 8व्या वेतन आयोगाला आता काही मोर्चा काढा लागत नाही, निवेदन द्यावं लागत. त्यांना द्यावं आमचं काही नाही मत नाही आहे, पण त्यांना न मागता देता कसे पैसे? आणि आम्ही मरतो तरी आम्हाला निधी का भेटत नाही? हा त्या सरकारचा दोष नाही, आमचाही थोडा दोष आहे, लक्षात घ्या. आम्ही कुठेतरी चुकतो हे लक्षात घ्या. हे आत्तर मनातून तुम्हाला सांगतो आहे आणि आपल्याकडून अपेक्षा करतो आहे का हे सगळे कार्यकर्त्यांनी गणेश म्हणे काहीतरी कांदा गिंदा लागवड येतंय, थोडे लोक कमी येणार, ठीक आहे, पण कांदा लागवड करून येता येते का तर ते पाहिलं पाहिजे. कुठल्या गाड्या सांगून येता येईल तुम्ही प्रचंड ताकदीने इथल्या प्रत्येक माणसानं जर 10 जरी आणले तरी गर्दी होतोय. आखरी तुमचे डोके मोजणारे सरकार एकटा बच्चू को जाऊन नाही होत. तुम आए तो गांधीगिरी से करना पड़ेगा, अगर आप नहीं आए तो फिर भगत सिंह गिरी से करना पड़ेगा, उठाना पड़ेगा बंदूक फिर. तुम्ही येणं महत्त्वाचं आहे. 5-6 दिवस आपले शेतकऱ्यासाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी, माझा आजा कर्जात मेला, माझा बाप कर्जात मरतं, माझा नातू कर्जात मरून आहे. हे अंतर हात थोडेसे तयार करा, अंतर मन तयार करा. आलो बोललो बच्चूकडू बोलते म्हणून जायचं नाही आहे. एक जण भेटला कार्यकर्ता मला, तो म्हणे आम्ही तुमच्यासाठी करून आलो म्हणे सगळे. म्हटलं हे कुठला धंदा लावलाय तुम्ही? मी कोणासाठी करून आलो? तो म्हणे तुम्ही आले तर मी करतोय आलो म्हणून. ही अशी ना हलकट बुद्धी ठेवू नका. बच्चूकडूसाठी करायची गरज नाही आहे. आम्ही आमच्यासाठी करावं, शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी करावं, त्याच्यासाठी उभं राहावं. हा प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा. आलं टाईम तर आम्हाला मत नका मारू भाऊ, पण जेव्हा आंदोलन उभं करण ना तेव्हा घरी थांबू नका. एका दिलानं, एका जोमानं मी शेतकरी म्हणून उभे राहा. सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही, सरकार तालावर आल्याशिवाय राहणार नाही. हा बच्चूकडूचा दावा आहे, आत्मविश्वास. आपल्याकडून अपेक्षा करतोय का आपण सगळ्या मंडळींनी इतक्या रात्रभर तुम्ही इथं थांबलात, अलग अलग गावातून आले सर, काही घरी बसणारे लोक असणार, असू दे, असे असतातच सगळे, छत्रपतीच्याही काळात होते. पण एवढे जरी लढलो ना आम्ही नाशिकमधून तरी मी सांगतोय याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे रे. एका जिल्ह्यातून एवढे जरी आले ना
महाकसम सरकार एका दिवशी तालावर आणतो, एका दिवशी, दुसरा दिवस निघू देत नाही. एवढ्या ताकदीनं लढू, इमानदारीनं लढू. आम्ही ज्या रायगडावर शपथ घेऊन निघालोय, आम्ही आमच्यासोबत बेमान होऊ शकतोय, आम्ही आमच्यावाले खतम करू शकतोय, पण शेतकऱ्यासोबत बेमानी नाही होऊ शकत. माझ्या दिव्यांगासाठी 18-15 वर्ष लढतोय. 600 रुपये महिना होता, 1000 रुपये केला, 1000चा 1500 केला. आता माझ्या दिव्यांगाला 2500 रुपये महिना भेटतं. ही पैशाची लढाई जिंकलो आम्ही, आमच्या प्रामाणिकपणेवर जिंकलो, माझ्या अपंग दिव्यांगाच्या आशीर्वादावर जिंकलो. अनाथाला 1% आरक्षण नव्हता. ज्याला जात माहीत नाही, धर्म माहीत नाही, गाव माहीत नाही, कुठल्याही प्रकारचा बाप आणि आई वडील माहीत नाही, त्या अनाथासाठी आम्ही 1% आरक्षण निर्माण केलं. महाराष्ट्रातल्या अशा शेवटच्या माणसासाठी लढत राहिलोय. आज दिव्यांगाची लढाई महाराष्ट्र आम्ही पाहतोय या देशामध्ये सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवली. दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं. ही लढाई आम्हाला त्या दिव्यांगाने ज्या पद्धतीनं लढले, ज्या पद्धतीनं आम्हाला मदत केली, तेवढ्याच अपेक्षा तुमच्याकडून आहे. लाठीचार्ज झाला तर मागं हटा, आम्ही लाठ्या कानावर घेऊ, अंगावर घेऊ. पण उभे तर राहा. उभे राहिले काय जातं? तुम्हाला लईच भीती असेल तर 350 गुन्हे दाखल आहे आमच्यावर. आम्ही व्हायला पाहिजे. येणारं आयुष्य तर पुढचे 20 वर्ष तर जेलातच जाणार आहे आमचे. एकही गुन्हा स्वतःसाठी नाही आहे. आणि हे आत्मचिंतन करून रात्रभर विचार करा आणि मला वाटतं एक टीम तयार करा. सगळ्यांना किती गावातून गाड्या येणार आहे, काय येणार आहे, कामाला लागलो पाहिजे. जसं आमच्या घरचं लग्न असतं ना, तसे कामाला लागले पाहिजे. नाहीतर आले, बसले, ऐकून घरी गेले, जय रामकृष्ण हरी असं करू नका मित्र हो. ही एकतर शेतकऱ्यासाठी कोणी लढायला तयार नाही आहे. मुश्किल आहे येणारे दिवस. मला नाही वाटत कोणी लढणार नाही. आणि हे जर वेळ गेली ना तर आपल्या हाती काही सापडणार नाही, बिलकुल सापडणार नाही. हा महत्त्वाच्या काळातला हा अतिशय जो काळ आता जो निर्माण झालेला आहे, हा अतिशय महत्त्वाच्या काळात लढाई लढतोय आपण. ही लढाई आत्ता लढली तर पुढचे 50 वर्ष चांगले जाऊ शकतात. अशा व्यवस्थेत आहो आपण, हे समजून घ्यावं अशी विनंती करतोय. 28 तारखेला येणार आहे आपण सगळेजण, पक्का आहे? जोरानं एकदा नारा उद्या, जय जवान. त्यानं केलेच नाही उभे, त्यानं त्या बाजूनं, ते तुम्ही करा, काय हरकत आहे? सगळ्यांना एकदा करा, जय जवान. आमच्या गणेश निंबाळकर, तो गणेश आमच्या कुठे गेला, तो काय नाव, शेवाडे, आमचा जाधव, याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे सरपंच आहे, सरपंच कुठे गेले? त्याने लई मेहनत घेतली. म्हणजे सरपंच असताना सुद्धा कोणता गट विरोधात जाईन याचा विचार केला नाही. हां, आणि सगळं लोकवर्गणीतून केलं आहे. मला वाटतं हे फार म्हणजे याच्यासाठी तर माणसाचं तकदीरच पाहिजे हो, नशीब पाहिजे. आम्ही जरी बोलत असेल ना भाऊ, तर तुमच्यासारखे माणसं भेटले म्हणून लढण्याची ताकद आली. आणि मग असे माणसं भेटले म्हणजे 2 पावलं ताकदीनं टाकतो. अरे आमचं नाव तरी निघन, पण या माणसाचं नाव कोण काढून रे? इतिहासात तानाजीपर्यंत नाव माहीत आहे, पण तानाजीच्या खालच्या कार्यकर्त्याचं नाव माहीत नाही. हे त्या ओळीतले असणारे कार्यकर्ते, त्या ताकदीनं काय नाव असेल नको येऊ दे, काय हारपर असेल नको करू दे, फक्त समाजासाठी जगावं. आमच्यापेक्षा यांचं बलिदान जास्त आहे. गणेशचं नाव येईल, माझं नाव येईल, पण असे कित्येक कार्यकर्ते आहे ज्याचं आमच्या होटावर कधी नाव येत नाही आणि तुमच्या समोर त्याचा चेहरा दिसत नाही. त्यांचं बलिदान आमच्यापेक्षा जास्त आहे, लक्षात घ्या. हे कार्यकर्ते हे चळवळ जिवंत ठेवत असतात. त्या कार्यकर्त्याला बच्चू कडूचा मानाचा मुजरा आहे. आम्ही तुमच्यासाठी काय काय करावं अशा प्रकारची खरं तर आम्हाला वेळ आली पाहिजे. का नेत्यासाठी कार्यकर्ता मरणारा असतं, पण हा बच्चू कडू कार्यकर्त्यासाठी जीव द्यायला मागं पुढं पाहणार नाही. या ताकदीनं आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.